जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 20+ मी टेक्स्चर दिले आहेत। तर या टेक्स्चर आपण जास्तीत जास्त फॉग बॅकग्राऊंडमध्ये यूज करतो। तर या टेक्स्चर तुम्हाला कशा प्रकारे डाउनलोड करायचे, परत त्या तुम्हाला पिक्सेल ॲपमध्ये कशा प्रकारे यूज करायचे याची संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी देणार आहे। त्यानंतर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असाल तर मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून टाका, कारण आपले 5000 सबस्क्रायबर आता लवकरच कंप्लीट इथे होणार आहेत। तर 200 सबस्क्रायबर फक्त कमी आहेत, त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि जी काही बेल असेल ते बेल सुद्धा ऑल वरती प्रेस करा आणि प्रत्येकाने या व्हिडिओला 1 लाईक नक्की करा। तुम्हाला मी 100 लाईकचं इथे टार्गेट दिलं आहे, तर हे टार्गेट आपलं लवकरच कंप्लीट तुम्ही करून टाका। आणि जर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर मित्रांनो इथे सुद्धा आपल्याला फॉलो करा। जर तुम्हाला बॅनर तयार करताना जर काही अडचणी येत असतील तर बिंदास तुम्ही इथे आपल्याला मेसेज करू शकता। आणि बाकी आपलं टेलिग्रामचं आणि व्हॉट्सअपचं चॅनल जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर हे चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपल्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला इथे मी देत असतो आणि जे काही फ्रीमध्ये मटेरियल असेल ते सुद्धा तुम्हाला इथे प्रोव्हाइड मी करून देत असतो। त्यामुळे हे चॅनल नक्की जॉईन करा, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। ओके, तर चालतं मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेक्स्चर डाउनलोड करायची लिंक तुम्हाला भेटून जाईल। तर तुम्हाला त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती एक डाउनलोडचं ऑप्शन बघायला भेटेल, त्यावरती क्लिक केल्यानंतर जी काय आपली फाईल असेल ती फाईल इथे डाउनलोड व्हायला सुरुवात होईल। फाईल डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या फाईल मॅनेजर ॲप्लिकेशनवरती इथे क्लिक करायचे। त्यानंतर तुम्हाला ते सिम्पली एक फोल्डर इथे क्रिएट करून घ्यायचं आहे। तर टेक्स्चरसाठी सिम्पली आपण इथे फोल्डर एक क्रिएट करून घेणार आहोत। ओके, या थीममध्ये मित्रांनो तुम्हाला एक फोल्डर इथे क्रिएट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला खालती एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन बघायला भेटेल, त्यावरती क्लिक केल्यानंतर त्यानंतर आपली जी काही फाईल असेल ते फाईल ते एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल। तर फाईल एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर आपले जे काही टेक्स्चर असतील ते तुम्हाला ते अशा प्रकारे बघायला मिळणार आहेत। तर या टेक्स्चर तुम्हाला पिक्सेल ॲपमध्ये कशा प्रकारे यूज करायचं हे तुम्हाला मी आता सांगतो। तर सिम्पली तुम्हाला पिक्सेल ॲपचं ॲप्लिकेशन इथे ओपन करून घ्यायचं आहे। तर आता पिक्सेल ॲपमध्ये बॅनर तयार करायला बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत आहे आणि PLB फाईल आणि फॉन्ट ॲड करण्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम येत आहे। तर टेक्स्चर ॲड करण्यासाठी जर तुम्हाला प्रॉब्लेम आता येत असेल तर जो मी पिक्सेल ॲपचा ॲप्लिकेशन सध्या इथे यूज करतोय तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल। तिथून तुम्ही आपला हा ॲप्लिकेशन डाउनलोड करून तिथे यूज करू शकता। तर मी ते व्हाईट कलर सेट करून घेतो। आता मित्रांनो सिम्पली तुम्हाला न्यू टेक्स्ट ॲड करून घ्यायचे। तर सिम्पली मी इथे एक नाव इथे टाईप करून घेतो। ओके, जे काही माझं नाव असेल ते इथे मी टाईप करून घेतलं आहे। तर आता इथे नाव मी माझा कॉपी करून घेतोय। त्यानंतर इंडियन फॉन्ट कन्वर्टरमध्ये जाऊन आपल्या नावाचं कोड इथे मी कन्वर्ट करून घेतोय। ओके, तर बॅनर तयार करताना सुद्धा आपण अशा प्रकारे नाव इथे कन्वर्ट करून घेत असतो। तर आता मित्रांनो इथे आपण कन्वर्ट केलेलं नाव इथे पिक्सेल ॲपमध्ये पुन्हा इथे पेस्ट करणार आहोत। तर सिम्पली मित्रांनो इथे मी एक फॉन्ट इथे सिलेक्ट करून घेतो। ओके, आणि जर मित्रांनो तुम्हाला या फॉन्टचं जर पॅकेज पाहिजे असेल तर यावरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ तयार केला आहे। त्यामुळे तुम्हाला 150+ मी फॉन्ट्स दिले आहेत। तर जे काही श्रीलिपीचे मोस्ट पॉप्युलर फॉन्ट असतील ते फॉन्ट फक्त तुम्हाला इथे मी प्रोव्हाइड करून दिले आहेत। जर तुम्ही आपला हा व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या या व्हिडिओची लिंक दिली आहे, किंवा तुम्ही आय बटनवरती क्लिक करून नंतर तुम्ही आपला हा व्हिडिओ बघू शकता। तर सिम्पली मित्रांनो इथे एक मी फॉन्ट सिलेक्ट करून घेतला आहे। तर आपल्या टेक्स्टची साईज थोडी इथे मी वाढून घेतो। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खालती इथे एक टेक्स्चरचं ऑप्शन बघायला भेटेल। सिम्पली तुम्हाला त्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर तुम्हाला जे काही गॅलरीचं ऑप्शन दिसतोय त्यावरती क्लिक करायचे आणि आपले जे काही टेक्स्चर असतील ते टेक्स्चर तुम्ही ज्या फोल्डरमध्ये इथे डाउनलोड केले असतील ते फोल्डर सिम्पली तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचे आहे। तर आपलं जे काही फोल्डर असेल ते फोल्डर मी इथे ओपन करून घेतोय। ओके, फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे सर्व टेक्स्चर इथे बघायला भेटणार आहेत। तर जो टेक्स्चर तुम्हाला इथे घ्यायचा असेल त्या टेक्स्चरवरती तुम्हाला इथे क्लिक करायचे। त्यानंतर तुम्ही इथे राईट ऑप्शनवरती क्लिक करायचे। अशा प्रकारे आपल्या टेक्स्टला इथे टेक्स्चर अप्लाय होऊन जाईल। त्यानंतर मित्रांनो जो तुम्हाला खालती हा ऑप्शन दिसतोय याला ॲडजस्ट करून सुद्धा तुम्ही अशा प्रकारे प्रॉपर इथे तुम्ही टेक्स्चर इथे अप्लाय करू शकता। ओके, तर मित्रांनो याच थीममध्ये तुम्हाला सर्व प्रोसेस इथे करायचे। तर जी फाईलला मित्रांनो कोणत्याही प्रकारचा पासवर्ड दिलेला मी नाही आहे, एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हे टेक्स्चर मी तुम्हाला दिले आहेत। तर जी काय फाईल असेल ते फाईल डायरेक्ट आपले एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर तुम्ही टेक्स्चर तिथे डायरेक्ट यूज करू शकता। ओके, तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढं होतं। आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि जो तुम्हाला स्क्रीनवरती व्हिडिओ दिसतोय त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला हा व्हिडिओ बघू शकता। ओके, तर चालतं मग मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।